श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 एप्रिलला म्हणजेच गुरुवारी आहे हनुमान जयंती. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती ही साजरी केली जाते. मारुती रायाचा जन्मदिवस म्हणून हा सण शक्ती, भक्ती आणि बुद्धीचे प्रतीक आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराचा 11वा रुद्रावतार हनुमानांचा जन्म आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला आणि म्हणून या दिवशी हनुमानांची विशेष पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि भक्तांचे सर्व दुःख हे दूर होतात. भगवान हनुमान हे अपार शक्ती, धैर्य आणि रामाप्रती असलेल्या अनंत भक्तीचे प्रतीक आहे. रामनवमीनंतर लगेचच हनुमान जयंती येते. रामनवमी ते हनुमान जयंती हा जो काळ आहे तर हा राम आणि हनुमान यांच्या अतूट नातेसंबंधाला साजरा करणारा आहे. हा दिवस अहंकाराचा त्याग करून भक्ती मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. रामभक्त भगवान हनुमान हे चिरंजीवी आहे. त्यांना संकटमोचक असेही म्हणतात, कारण हनुमान भक्तांच्या हकेला धावून येतात आणि त्यांना संकटातून तारतात असे देखील म्हटले जाते. या हनुमान जयंतीच्या दिवशी पवित्र मनाने केलेली हनुमानांची भक्ती नक्की फलित होते. धार्मिक दृष्टीने हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. गुरुवारी हनुमान जयंतीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण 11 उडीदाचे दाणे इथे ठेवा. बाहेरील बाधा, शत्रुत्रास, नजरदोष, घरातील भांडणे दूर होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील. साक्षात भगवान हनुमान हे तुमच्यावरती प्रसन्न होतील. तर असे हे 11 उडदाचे दाणे कुठे ठेवायचे आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाई बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 2 एप्रिलला म्हणजेच गुरुवारी करायचा आहे. या दिवशी आपण हनुमान जयंती जी आहे तर ती साजरी करणार आहे. आता आपण बरेच जण या हनुमान जयंतीला व्रतसुद्धा करत असतो आणि या चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ 1 एप्रिलला सकाळी 7:06 होणार आहे आणि समाप्ती 2 एप्रिलला सकाळी 7:41 होणार आहे. आता हनुमान जयंती ही जरी आपण 2 एप्रिलला साजरी करणार असेल, परंतु हनुमान जयंतीचा उपवास, व्रत हे आपल्या 1 एप्रिललाच म्हणजे बुधवारीच करायचे आहे असा पंचांगामध्ये उल्लेख केला गेला आहे. आता हा उपवास तुम्हाला सकाळी, संध्याकाळी, दिवसभर उपवास करायचा आहे आणि 2 एप्रिलला तुम्ही सकाळी हे व्रत सोडायचं आहे. आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता. जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त तुम्हाला 11 उडदाचे दाणे जे आहेत तर ते एका ठिकाणी ठेवायचे आहेत. जर तुम्ही या हनुमान जयंतीच्या दिवशी हा एक उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकट, अडचणी, अडथळे, बाहेरील बाधा ही दूर होते आणि तुमच्या पाठीशी बजरंगबली हे सदैव उभे राहतात असे म्हटले जाते. आणि म्हणून जर तुमच्या घराला बाहेरची बाधा झालेली असेल, तुमच्या घराला कुणी नजरदोष लावली असेल किंवा तुम्हाला स्वतःलाच कुणी नजरबाधा केलेली असेल, कुणाची वाईट नजर तुम्हाला लागलेली असेल आणि यामुळे तुम्ही सतत आजारी पडत असेल, सतत तुम्हाला दवाखाना लागत असेल किंवा तुमची कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल, प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये अनेक शत्रू झाले आहेत आणि ते शत्रू तुम्हाला मित्र बनवायचे आहेत,
शत्रू तुम्हाला नष्ट करायचे आहेत, शत्रूंचा त्रास हा कमी व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा। हा उपाय ज्या घरामध्ये केला जातो त्या घरातील कटकटी, भांडणे, क्लेश, पितृदोष यासारखे सर्व दोष जे आहेत तर ते नाहीसे होतात आणि त्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते। तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनात काही ना काही छोटी मोठी इच्छा ही असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत, आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण प्रयत्नसुद्धा करतो, प्रामाणिकपणे कष्ट देखील करत असतो। परंतु कधी कधी असं होतं ना की आपण कितीही प्रयत्न केले, कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना हवं तसं यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा, मनोकामना ही देखील पूर्ण होत नाही। जेव्हा आपल्या कुंडलीमधले काही ग्रह हे कमकुवत असतात किंवा आपल्यामध्ये काहीतरी नकारात्मकता असते, कुणाची तरी वाईट नजर आपल्याला लागलेली असते आणि म्हणून आपल्या इच्छा, मनोकामना ज्या आहेत तर त्या अपूर्ण ठरतात। परंतु या हनुमान जयंतीला जर तुम्ही हा उपाय जर केला ना, तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना या हनुमानांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतील। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे। स्नान करून झाले की आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत। आपण आपल्या देवघरामध्ये काही हनुमानांचा फोटो किंवा मूर्ती जी आहे तर ती ठेवत नाही आणि म्हणून आपण प्रत्येकजण या दिवशी मंदिरामध्येच जाऊन हनुमानांची पूजा करणार आहे। ज्यांचं घर दक्षिणमुखी असते ना त्या घरामध्ये हनुमानांची मूर्ती किंवा फोटो आपण ठेवू शकतो। जर तुमच्या घरामध्ये फोटो नसेल, मूर्ती नसेल तर आपल्याला पूजा जी आहे तर ती मंदिरामध्येच जाऊन करायची आहे। आता बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की स्त्रियांनी हनुमानाच्या मंदिरात जाऊ नये, मारुतीच्या मंदिरात जाऊ नये, परंतु असं अजिबात नाही। कोणत्याही हिंदू धर्मग्रंथामध्ये, पुराणामध्ये असा उल्लेख नाही की स्त्रियांनी हनुमानाच्या मंदिरात जाऊ नये। बघा, माता सीतेने भगवान हनुमानांना आपला भाऊ म्हटले होते आणि तेव्हापासूनच सर्व स्त्रियांचे भाऊ म्हणजे भगवान हनुमान। आणि म्हणूनच बघा, भाऊबीजच्या दिवशी भावाला राखी बांधण्या अगोदर आपण मारुतीला राखी बांधत असतो आणि यानंतरच आपण भाऊबीज जे आहे तर ते साजरं करत असतो। म्हणून अशी मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका की आपण मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊ शकत नाही किंवा पूजा करू शकत नाही। सर्व स्त्रिया, पुरुष जे आहे तर ती मारुतीची पूजा करू शकता, असं रामायणामध्ये सुद्धा उल्लेख केला गेला आहे। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे, त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे। मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल घाला आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी टाकायची आहे। मोहरीचं तेल असेल तर मोहरी टाकण्याची गरज नाही। यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला 11 उडदाचे दाणे घ्यायचे आहेत, डाळ घ्यायची नाही, अखंड तुम्हाला काळे उडीद जे असतात ना ते घ्यायचे आहे आणि यासोबतच तुम्हाला थोडेसे फुटाणे आणि थोडासा गूळ घ्यायचा आहे। एका वाटीमध्ये थोडासा शेंदूर घ्यायचा आहे। चमेलीचं तेल तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते तेल जे आहे तर त्या शेंदुरामध्ये टाकू शकता, नसेल थोडंसं पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल। आणि असा शेंदूर घेऊन, या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे। आता असं एकही गाव नसेल की तिथं हनुमानाचं मंदिर नसेल, प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर जे आहे तर ते असतंच। तर तिथे मंदिरामध्ये जायचं आहे। गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बघा, रुईच्या पानांची माळसुद्धा घेऊन जाऊ शकता, तर ती माळ घालायची आहे। यानंतर तुम्हाला जो शेंदूर तुम्ही घेऊन गेले आहे, अगदी 5 बोटं का होईना शेंदूर जो आहे तर तुम्हाला मारुतीला लावायचाच आहे। त्यांच्या पायापाशी लावला तरीसुद्धा चालेल, अगदी थोडा का होईना नक्की लावा। बघा, या दिवशी जो व्यक्ती बजरंग बलीला शेंदूर लावतो ना त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होतात असं म्हटलं जातं। म्हणून थोडा शेंदूर नक्की लावायचा आहे। गूळ आणि फुटाणे अर्पण करायचे आहे। यानंतर 11 काळे उडीद जे आहे तर ते तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहे। जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा 11 वेळा जप करा आणि हे 11 काळे उडीद जे आहे तर ते तुम्हाला बजरंग बलीला म्हणजेच मारुतीला अर्पण करायचे आहे। अर्पण करताना डायरेक्ट तिथे समोर करू नका, एखाद्या पेपरवरती तुम्ही अर्पण केले तरीही चालेल।
आणि यानंतर तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या सुरू आहे, जी काही संकट आहे तर ती दूर होण्यासाठी आणि आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत। या दिवशी बघा हनुमान चालिसाचा पाठ करायला खूप जास्त महत्त्व आहे। या दिवशी अनेक जण बघा 100 वेळा हनुमान चालिसाचा पठण करत असतात, संकल्प करत असतात। जर आपण या दिवशी अखंड ज्योत लावून हनुमान चालिसाचं पठण केलं तर बजरंगबली ती हनुमान चालिसा जी आहे तर ती स्वीकारतात आणि आपल्यावरती कृपा करतात। आणि म्हणून या दिवशी किमान 1 वेळा, 5 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा अशा क्रमाने तुम्हाला होईल तेवढ्या वेळा हनुमान चालिसाचा पाठ जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे। आणि असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला गुरुवारी हनुमान जयंतीला करायचा आहे। बघा काळे उडीद जे आहे ना, म्हणजे काळ्या ज्या वस्तू आहे ना त्या हनुमानांना अत्यंत प्रिय आहे। या दिवशी काळे उडीद हे भक्तिभावाने आणि श्रद्धेने भगवान हनुमानांना अर्पण केले तर त्यांची अपर कृपा जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होते। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी 6 ते 8:30 या काळामध्ये आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। मोहरीचं तेल नसेल तर साध्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला 11 उडदाचे दाणे टाकायचे आहेत। यामुळे आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे काही आपल्या घराला बाहेर बाधा झालेली आहे तर ती 100% दूर होते आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते। हा दिवा कुठे लावावा? जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा सायंकाळी प्रज्वलित करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरावरून मूठभर काळे उडीद जे आहेत तर ते सुद्धा उतरून टाकायचे आहेत। आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे काळे उडीद घ्या, घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला उभं राहायचं आहे। तुमची दिशा जी आहे तर ती आतल्या साईडने असेल, म्हणजे तुमचं तोंड जे आहे तर ते आतल्या साईडने येईल अशा पद्धतीने तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहायचं। काळे उडीद हे आपल्या हातात घ्यायचे आणि ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे आपल्या घरावरून 7 वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन निर्जन ठिकाणी तुम्हाला फेकून द्यायचे आहेत। फेकल्यानंतर ना मागे फिरून पाहायचं नाही, सरळ घरी यायचं आहे, हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि जी काही तुमची नित्य कामं आहे तर ती तुम्हाला करायची आहे। हा उपाय केल्याने आपल्या घराला कुणाची वाईट नजर लागलेली असेल, कुणी काही दोष लावले असेल तर ते नक्कीच दूर होतात। त्याचबरोबर हनुमानांना भगवान श्रीराम प्रिय असल्याने त्यांना समर्पित असणारा सुंदरकांडचा पाठ या दिवशी अनेक भक्त करतात। कारण ज्यावेळी आपण हनुमान जयंतीला सुंदरकांडचा पाठ करत असतो त्यावेळी हनुमान साक्षात तो पाठ ऐकण्यासाठी विराजमान होतात। त्यामुळे सुंदरकांडचा पाठ करताना एक आसन जे आहे तर ते जास्तीचे लावले जाते। हा पाठ अत्यंत प्रभावी असल्याने तुम्ही हनुमान जयंतीला सुंदरकांड मारुतीला अवश्य ऐकावे। यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या त्वरित पूर्ण होतात। त्याचबरोबर मारुतीची आई म्हणजेच माता अंजनी माई यांना रुईचे झाड हे खूप जास्त प्रिय होते। या रुईच्या झाडाच्या परमभक्त असल्याने त्यांनी आपल्या पुत्राला म्हणजेच हनुमानांना बळ बुद्धी मिळण्यासाठी रुईच्या झाडाच्या पानांची माळ घातल्याची पुराणिक कथा जी आहे तर ती सांगितली जाते। आणि म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांना आवर्जून रुईच्या पानांची माळ ही घालावी। हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी रुईच्या पानावर चंदनाने किंवा अष्टगंधाने राम हा शब्द लिहून आपली मनोकामना सांगून ती माळ मारुतीच्या गळ्यात घालावी, याने इच्छापूर्ती होते। तसेच या दिवशी हनुमानांना बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य हा आवर्जून दाखवावा। त्यांना बुंदीचे लाडू जे आहे तर ते खूप जास्त प्रिय आहे। सोबतच विड्याचे गोड पान देखील मारुतीला मनोकामना पूर्ण होण्यासाठी या दिवशी अर्पण केले जातात। जर तुमची एखादी इच्छा अपूर्ण असेल आणि ती पूर्ण व्हावी तुम्हाला असं वाटत असेल ना तर नक्कीच या दिवशी तुम्ही विड्याचं जे गोड पान आहे तर ते मारुतीला अर्पण करायचं आहे।
तर हे काही प्रभावी उपाय आणि सेवा आहेत ज्या आपल्याला हनुमान जयंतीला करायच्या आहेत। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।